गेल्या काही दिवसापासून पुन्हा कांद्याच्या भावात घसरण सुरू झालेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी हा संतप्त झालेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की गेल्या आठवड्यात कांद्याला काय भाव मिळाला होता आणि आज काय भाव मिळत आहे आणि त्यांना परवडतंय का। भाऊ काय म्हणाल, गेल्या आठवड्यात काय भाव होता आणि आता काय भाव मिळतो आणि परवडतंय का? अहो, काल परवा 4200-4300 रुपये कांदे जायचे, आज कांदे 100, 100 तर 2100-2200 रुपये कांदे जाऊ राहिले। लईच हायस्ट असलं तर 3100 रुपये गेला कांदा। जर 5000चे कांदे जर 2000 2100 जात असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं। आणि आज मार्केटमध्ये हे निवडणुकीमुळे इतकी गर्दी झाली का ट्रॅफिक जाम, शेतकऱ्यांनी काय करायचं कालपासून येईल। बरं, याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? तुम्हाला आता भाव मिळत नाहीये तर तुमच्या काय भावना आहे? अहो, आमच्या भावना अशा आहे नेमक्या, आता निवडणुकीमुळं आमचं गण म्हणणं इच्छा होती का बा यांना परत निवडून द्यावा, असं करावा। पण जर हेच जर आम्हाला शेतकऱ्याला इतके त्रास देत असेल तर नेमकं आम्ही कोणा मागे जायचं, असं आहे नेमकं। भाऊ, तुम्हाला काय वाटतं, काय भाव मिळतोय आणि कांद्याची परिस्थिती कशी? कांद्याची परिस्थिती सध्या डाऊनच झालेली आहे। 2 दिवसापूर्वी पहिले मार्केटला थोडं भाव जास्त होता, आता कमी झालेला आहे एवढ्या 2 दिवसामध्ये। शेतकऱ्यांचं बी थोडा व्यथा वर आली पाहिजे ना। आता सगळे घेताय करताय, शेतकऱ्यांना कधी वर येणार? शेतकऱ्याचा कधी प्रॉफिट होणार? शेतकरी कष्ट करतोय, कष्टच करत राहणार। मोठे लोक खाऊन जात आहे, सगळं काही करताय, गोरगरिबांना बी काही फायदा झाला पाहिजे ना। तर याचा तुम्हाला असं वाटतं, निवडणुकीच्या तोंडावर हे भाव कमी झालेले आहे तर काय संताप आहे तुमच्या मनात, काय आहे? आणि हा निवडणुकीवर याचा परिणाम होईल का, जे भाव कोसळताय त्याचा? होईलच, निवडणूक परिणाम होईलच ना। सध्या आता भाव दिला नाही कांद्याला, मग लोकांचे मतं वळणारच ना दुसरीकडे। अपेक्षा आहे लोकांना की जो नेता येतोय त्यांनी केलं पाहिजे, काही जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे। जर सगळं नाही केलं तर शेतकरी कसा वर येणार? गोरगरिबाला काही फायदा झाला तर होईल ना। भाऊ, तुमच्या काय भावना आहे एक शेतकरी म्हणून? आता जे कांद्याला भाव मिळतोय का, काय भावना आहे तुमच्या आणि काय अपेक्षा आहे तुमच्या सरकारकडून? सरकारकडून काही नाही। आता पहिले माल आणलेलो तो 4000 गेलता माझ्यावाला, आता माल आणले तो 1600 गेलेला आहे। आणि जी बारीक गोल्टी होती थोडीफार खराब, ती 100 रुपये पुकारलेली, तर ती मी आता घरी चालवली। म्हणजे 2-4 दिवसात जर हे सरकार जर असं शेतकऱ्याला डायरेक्ट खाली वाढू शकतंय तर शेतकरी पण एकूण सरकारचा पण विचार करू शकतंय। थोडं बोलू काय शकतो। अपेक्षा आहे तुम्हाला, काय अपेक्षा काही नाही, कोणी काही करा पण थोडंफार शेतकऱ्याकडे पण लक्ष राहू द्या। सरकारला एकच सांगणं, बाकी जास्त काही नाही। एकूणच कांद्याच्या भावात ही जे घसरण झाली आहे ते पाहून शेतकरी संतप्त झालेला आहे आणि याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।